नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत टपरीवरची कडक चहा बनवण्याची सोपी पद्धत। चला तर रेसिपीला सुरुवात। इथे एक खलबत्ता घेतला, 4 मिरे, 4 लवंगा, दालचिनी टाकून घ्यायची, थोडंसं बारीक करून घ्यायचं, 2 आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे, छान कुटून घ्यायचं। छान पेस्ट तयार झाली। चहाच्या भांड्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं, पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं, मध्ये कुटलेला मसाला टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं, उकळी येऊ द्यायची। इलायची पावडर अर्धा चमचा टाकायची, मिक्स करून घेऊया। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर 2 चमचे चहा पावडर टाकायची, असं उकळू द्यायचं। 3 चमचे साखर टाकायची, मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर छान उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर 1.5 कप दूध टाकून घ्यायचं, चमच्याने मिक्स करून घ्यायचं। मध्यम आचेवर चहा 2 ते 3 मिनिट छान उकळू द्यायची। अधूनमधून थोडे चमच्याने मिक्स करत राहायचं। चमच्याने चहा खालीवर केल्याने ॲसिडिटी होत नाही। 2-3 मिनिटांनंतर चहा आपली अशी मस्त तयार झाली, कडकडीत। तर अशा पद्धतीने टपरीवरची चहा अवश्य तयार करा। 4 ते 5 मिनिट चहा छान उकळली। चाळणीने गाळून घेऊया। तुम्ही बघू शकता चहा एकदम मस्त तयार झाली, कडकडीत। अवश्य तयार करा टपरीवरची चहा। सकाळच्यासाठी किंवा संध्याकाळच्यासाठी चहा आणि बिस्किट एकदम मस्त। तर अशा पद्धतीने अवश्य करा टपरीवरची चहा। माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर अशा पद्धतीने आपण आज बघितली आहे टपरीवरची कडक चहा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।